इंग्रज एखादा प्रस्ताव आपण टाकू आणि लगेच मान्य करतील असे ते इंग्रज तर अजिबात नव्हते. त्यांनी तो प्रस्ताव त्यावेळेला नाकारला, मंजूर झाला नाही. मग नारायण मेघाजी लोखंडेंनी पुन्हा पुन्हा तो प्रस्ताव इंग्रजांकडे नेला. त्याच्यासाठी लोक सहभाग मोठ्या प्रमाणात झाला. देशभरातले अनेक गिरणी कामगार एकवटले आणि या सगळ्या गिरणी कामगारांनी आपल्याला हक्काची सुट्टी मिळालीच पाहिजे यासाठी मोठा एक आंदोलन उभं केलं आणि ते आंदोलन 7 वर्ष या देशामध्ये चालू राहिलं. आणि तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला मला आजची ही रविवारची सुट्टी मिळते हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यावं लागेल. हे आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश कधी आलं असेल तर 10 जून 1890 रोजी या सगळ्या आंदोलनाला यश आलं आणि अखेर या इंग्रजांनी या कामगारांना रविवारची सुट्टी देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव मंजूर केला. त्याचबरोबर 8 तास कामाचे हा सुद्धा ठराव मंजूर करून घेण्यात आला त्याच वेळेला. आणि म्हणून तिथून पुढे 8 तास जे काही आता नोकरीचे कामाचे अनेक ठिकाणी असतात ते सुद्धा याच नारायण मेघाजी लोखंडे आणि त्या सगळ्या या देशभरातल्या कामगारांच्या प्रयत्नातून झालेले आहेत हे लक्षात घ्यावं लागेल.